जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला। या हल्ल्यात देशभरातील अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला। त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। या हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ कुरुंदवाड शहरातील ईगल चौक इथं शिवसेना उभाटाच्या वतीनं श्रद्धांजली सभा घेण्यात आली। यावेळी पाकिस्तानचा झेंडा दहन करून संतप्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी या प्रसंगी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत पाकिस्तान विरोधात अधिक कठोर भूमिका घेण्याची मागणी केली। माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर म्हणाले, भारत 1960 पासून सिंधू कराराअंतर्गत पाकिस्तानला पाणी देतोय। अशा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाला पाणी देणं ही आत्मघातकी भूमिका आहे। हा करार तात्काळ रद्द करण्यात यावा। शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे म्हणाले, अटारी तपासणी नाक्यावरून अतिरेक्यांनी देशात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करत हा नाका तात्काळ बंद करावा। हा हल्ला आपल्या लोकशाही, सामाजिक सलोखा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे। आपण गप्प बसलो तर अशा हिंसक प्रवृत्तींना चालना मिळेल। दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली। यावेळी मुस्लिम सेंट्रल कमिटीचे इक्बाल पटवेगार, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, मिलिंद गोरे, सुहास पसोबा, सरफराज जमादार, चांद कुर्णे, प्रतीक धनवडे आदींनी निषेधात्मक भाषण केले। यावेळी उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे, बशीर पखाली, जमीर सय्यद, जयपाल बलवान, आप्पासाहेब भोसले, इम्तियाज बागवान, निलेश तवंदकर, आसिफ विजापुरे, महिला संघटिका मंगल चव्हाण, वैशाली जुगळे आदींनी सहभागी होऊन निषेध नोंदवला।